10 दिवस कसे निघून गेले हे तर काहीच कळत नाही. बाप्पा आले पण आणि आता त्यांची जायची पण वेळ झाली. बाप्पांना निरोप देताना सगळ्यांचं अंतःकरण जळून होऊन जातं. हे 10 दिवसात सगळ्यांनी एकत्र आणणं, संध्याकाळी रोज आरत्या करणं ह्या सगळ्या गोष्टी कारण जॉब कारणाने प्रत्येक जणाचा टायमिंग वेगवेगळा असतो. पण आरतीच्या निमित्ताने का होईना सगळेजण एकत्र येतात. गणेशोत्सव म्हटल्यावरती खूप सगळ्या गोष्टी आल्या. तर आता आपल्याला बाप्पांना निरोप द्यायचा होता. बाप्पा यायच्या अगोदर 4-5 दिवस हाच गोंधळ असतो, की डेकोरेशन काय करायचं, कसं करायचं, सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या आणि जाताना मात्र जड अंतःकरणाने त्याला निरोप द्यायचा. असं ह्या सगळ्या गोष्टी बाप्पा जाताना तर खूप वाईट वाटतंच. त्यानंतर छान आरती वगैरे करून घेतली. आज बाप्पांना 21 मोदकाचा नैवेद्य दाखवला होता. गणपती बाप्पा नंतर आर्यांनी बाप्पांना मंगल घेतलं आणि आम्ही मूर्ती. विसर्जनाकडे निघालो. गणपती चालले गावाला. बाप्पा जाताना ज्या काही म्हणजे ह्या भावना आपण मोरया. शब्दात व्यक्तच करू शकत नाही. खूप मन भरून येत होतं. 10 दिवस कसे निघून गेले, कुठे गेले काहीच कळलं नाही. आता परत वर्षभर बाप्पांची वाट पाहायची. त्यानंतर आम्ही छान विसर्जनाकडे निघालो आणि तिथे भरपूर आज मंडळाचे मोठे मोठे गणपती जे होते ते आजच विसर्जित होतात. तर आम्ही श्वेता वगैरे दीदी, आर्यन आम्ही जे काही होतं फक्त मम्मी घरी होती. बाकी आम्ही सगळे आलो होतो. इकडे पण आल्याच्या नंतर प्रत्येकजण आपापल्या बाप्पाची आरती करत होतं. हे सगळं पाहून खूप छान वाटतं. त्यानंतर आपणही आपल्या बाप्पाची छान आरती करून घेतली. आता ह्या आरतीची वर्षभर परत वाट पाहायची. बाप्पा पुढच्या वर्षी येणार आणि परत तोच आनंद, तोच जोश घेऊन येणार. तर चालायचंच. दिवस पुढे ढकलत राहतात. आता आपण परत पुढच्या वर्षीची वाट पाहूयात. या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी काहीतरी बेटर. खूप साऱ्या गोष्टी शिकवून चाललाय, खूप सारे अनुभव देऊन चाललाय. ठीक आहे. त्यानंतर छान आणि आता आजकाल नदीतनंही विसर्जन करू देत. इकडे बाहेरच कुंड केलेले आहेत नदीच्या बाहेर. तर त्या कुंडात छान विसर्जन केलं. आर्यननेच विसर्जन केलं. पण इकडे पाण्यात मूर्ती ठेवू देत नाहीत. विसर्जन 3 वेळा मूर्ती पाण्यातून काढायची आणि त्यानंतर आपण आपली मूर्ती साईडला ठेवायची. पाण्यात मूर्ती सोडू देत नाहीत. ही एक कल्पना खूप छान आहे सध्या. निसर्गालाही यामुळे हानी होत नाही, पाण्याचंही प्रदूषण होत नाही. कारण POPचे बाप्पा लवकर मेल्ट होत नाहीत. जाता जाता बाप्पाला छान निरोप दिला आणि घरी आलो.